सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे संकष्ट चतुर्थी. तर आज आम्ही निघालो आहो बाहेर. कुठं ते तुम्हाला पुढं व्हिडिओ दिसेलच. सकाळ सकाळ सगळं आवरलं पटपट. म्हणजे स्वयंपाक वगैरे काय नव्हतं बनवायचं, कारण की आम्ही नाहीत नाश्ता वगैरे पण नाहीत करत. तिकडं जायचं टाईम मला म्हटलं चला पटपट आवरावं. व्हिडिओची सुरुवात आपली घरूनच करावं, जेणेकरून पुढं टाईम भेटतो नाही भेटतो. तर चला सगळं आवरलं सगळ्या गोष्टी. बघा आम्ही भैरवाडीला आलोय. आता आम्ही बघा तुम्हाला भैरवाडीचं मंदिर दाखवते. आता मी पायऱ्यावर चढते थोडंसं, मग तुम्हाला दिसणच भैरवाडीचं मंदिर. चला. शिवाशिंतेनाले मंदिर आहे. हे ते असतं ना, ते हे बाहेरचं आहे. का दर्शन घेतलं होतं, पण व्हिडिओ काढायचा थोडासा राहिला होता. वाजू ना शिव. हो का, मला दाखवते मी. दाखवते गो. हे बघा, ही व्हिडिओ काढतोय. चला आता बघा, तुम्हाला दाखवलंय मी. दाखवलं नव्हतं, पण तो आता यायला म्हणून चला मागचं दाखवते. चला तुम्हाला मागचं पण दाखवते मंदिर. तुम्हाला मागचं पण मंदिर दाखवते. आता मला मंदिर दाखवते. आता अगरबत्तीला ओका तिथं मंदिर आहे. मला उन्हामुळे दिसत नाही. ऊन आलंय पहाटे, म्हणजे म्हणजे सकाळ सकाळ आलो आहे आम्ही. म्हणजे आत्ता पोहोचलो आहे आम्ही. बघा आता सावली तुम्हाला दिसतच असन. बघा आतून मंदिर बघायचं, बघू शकता तर कोणतं मंदिर आहे. हो का, घोड्याचं चित्र. खाली पाया पडायचं राहिलं, आणि खाली पाया पडून येतो. बघा मग आमचं बघा ते छोटेसं आहे. बघा तुमचं खालचं मंदिर. बघ खाली जाऊन तुम्हाला दाखवते मी. आले ना, थांब. आग आले ना, थांब. हो का, फोटो काढायचा बाप्पा पाशी. तर बघा, ब्लॉगची सुरुवात माझ्या प्रिशूने केली होती. कसं वाटलं तिचं बोलणं काय, नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण की आज कॅमेऱ्यासमोर बोलायची पण त्याला खूप जास्त हिंमत लागते, की जिने केली आहे. तर हे बघा, हे आहे भैरवनाथाचं मंदिर. आणि अगोदर जे पाहिलं ते नवीन मंदिर आहे, आणि त्याचंच हे जुनं ठाण आहे. इथं खूप असं डोंगरात ते मंदिर बांधलेलं आहे.
आणि इथं आहे ना खरंच या भैरूबाला खूप असे नवस वगैरे बोललं तर ते खरंच होतात. तर मग नंतर आहोने दर्शन वगैरे घेतलं. मस्त वाटतं मंदिरात है ना. लावून घेतं का परत लावलेलं होतं. घेऊ दे ना, खा सगळे खा. प्रसाद फोडला का होते नारळ सगळं. तिथे गेलं मी काढू. तिथे गेलं हो ते उंचीच म्हणते हो ते. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. नंतर आम्हाला जायचं होतं अहिल्यानगरमध्ये जवळच असलेलं एक आगडगाव. हे एक देवस्थान आहे भैरवनाथाचं. तर तिथं पोहोचल्यानंतर बघा असं काय आता मंदिर आहे. हे मंदिर आहे आणि हा काही आजूबाजूचा परिसर आहे. आता ना खूप वेगळं झालं आहे. पहिलं खूप वेगळं होतं बरं का. तर हे आहे देव. आपण जे दर्शनाला जातो सुरुवातीला तिथं तर तुम्ही बघितलं असेल ते 3 मुख्य राक्षस तोंडी आहेत ते. तर इथं भरपूर म्हणजे असं पहिले लोक असं सांगतात की इथं संध्याकाळची राक्षसाची यात्रा भरते. दिवसा जसं आपण माणसांची यात्रा भरते तसं असं तिथले जुने पुराणे लोक सांगतात बरं का. तर असं काही मंदिर वगैरे आहे. खूप छान आहे बरं का. इथं खूप मस्त वाटतं. इथं असे आत्ता गर्दी नाही, थोड्या खूप गर्दी होते. काय तर आहे ना इथं मंदिराच्या पाठीमागे आहे ना असं आपलं जे नाणी असतात ना 1 रुपया 2 रुपये यायचं आहे ना असं चिकटून बघतात. आपली जी काही इच्छा असेल तिचं पूर्ण व्हायची असेल तर ते पैसे चिकटतात असं म्हणतात. तर म्हणलं चला आपण पण ट्राय करू, काय हरकत नाही ट्राय करायला. पण आहे ना आमचा काही पैसा चिकटला नाही बरं का खरं सांगायचं म्हणजे. तर तो लगेच पडला. तर चला जाऊ द्या, असं काय काय असन ते असन. पण आणि नंतर आहे ना मी काही जास्त पैसे नेले नव्हते. तेवढं 2 रुपयाचा ठोकळा माझ्या परसमध्ये सापडला होता. तर तेवढं चिटकून बघितला. बाकीचं अजून चिकटायला ट्राय करायचं होतं बरं का. पण सुट्टे पैसेच नव्हते, कारण सुट्टे पैसे लागत आहेत आपल्याला तिथं. तर चला पुढं बघू. त्यानंतर इकडं असं गावरान भाजीपाला वगैरे कडधान्य वगैरे सगळं काही भेटतं बरं का. तर इकडं आहो घेत होते कडधान्य, म्हणजे मी घेऊन ठेवलं होतं. तिकडं आहो बिल करत होते मला. तर चला त्या मावशी कशा बघत आहेत माझ्या तोंडात. आणि हो हे जे झाड दिसतंय ना लिंबाचं, हे खूप जुनं झाड आहे. याच्यातलं ना एक फांदी म्हणतात गोड पानं लागतात त्याच्यातले बरं का. आणि इथं पाहू शकता, इथं आरतीला टाईम होता, 12 वाजता आरती असती. इतकी खूप गर्दी झाली होती ना पाठीमागे. त्यानंतर आहे ना आरतीच्या वेळेस आहे ना जे अन्नदाते आहेत दर रविवारी इथे ना महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो. खूप पब्लिक असं जवळपास आहे ना एका आठवड्यातल्या एका रविवारी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च येतो असं त्यांचा अंदाज आहे पंगतल्या. तर हे काय अन्नदाते होते अगोदर. ते अन्नदातेच्या नंतर आहे ना हा आहे ना आपल्या देवाचा घोडा आहे. जेणेकरून आहे ना आरतीच्या टायमाला त्याला पण हे करतात. तो पण घोडा बघा तुम्ही असं कसं उड्या मारतो, कसा हे करतो, कसा नाचतो वगैरे, ते तर तुम्हाला पुढं दाखवीनच मी. तर असं हे आहे भैरवाडी आगडगावचं मंदिर आहे हे भैरवनाथाचं. तर मला तरी असं वाटतं जवळपास सगळेच जे अहिल्यानगरमध्ये राहतात ना 100% त्यांना 100% माहीत असणार आहे हे मंदिर. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का कोण कोण गेलं. तर हा ना रविवारचा व्हिडिओ आहे बनवलेला ब्लॉग, पण पेंडिंग होता तो काय मला एडिट करायला जमलं नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं लेट टाकते, तर समजून घ्या.
तर बघा आता हा घोडा आहे ना कसा नाचतो ते. नंतर आरती झाल्याच्या नंतर इथे ना महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. ते तर तुम्हाला सांगितलंच. इथे ना आमटी, ठेचा, बाजरीची भाकरी, लापशी वगैरे काय शिरा असं काय असतं. आणि खरी ताल्याने एवढी एक नंबर लागते ना बाजरीची भाकरी आणि आमटी. तर नक्की तुम्ही जर कोणी जवळ असेल तर नक्की ट्राय करा, जाऊन बघा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक आलेला नवीन व्हिडिओ अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आज माझ्या पिलूने ना ब्लॉगची सुरुवात खूप छान प्रकारे केली बरं का. त्याच्यासाठी नक्की एक लाईक करा बरं का. तर चला भेटू एका पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना आपली इथून पुढं येत ना असे जत्राचे वगैरे व्हिडिओ येतील, कारण लवकरच आता आमची जत्रा पण येत आहे. तर चला, तोपर्यंत बाय बाय.